सध्या एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक तिसरीत शिकणारा मुलगा ज्यावेळेला महाराज त्याला विचारतात की आज तुझे आई वडील आलेले नाही आहेत तुला भेटायला, कारण आपण जो हॉस्टेलमध्ये राहतो किंवा इतर ठिकाणी वसतिगृहात राहतो मुलगा किंवा विद्यार्थी, त्याला भेटायला त्याचे पालक दरवेळेला जात असतात. तशाच प्रकारे त्या विद्यार्थ्याला भेटण्यासाठी त्याचे पालक येणार होते पण आले नाहीत. असा प्रसंग त्या मुलाला त्या महाराजांनी सांगितला. त्यावेळेला त्या मुलग्याकडून उत्तर आलं, आत्ता राहू दे, पुढच्या वेळेला येतील. आणि इतकंच नाही, बहुतेक त्यांना काम असेल म्हणून ते आले नसतील. खरं तर इतका समजूतदारपणाचा तो व्हिडिओ अनेकांच्या मनाला चटका लावून जाणार होता. तोच राजवीर राऊत आपल्यासोबत आहे. आपण त्याच्याशी बोलूयात की नेमकं काय घडलं. राजवीर, मला सांग की नेमकं काय घडलं त्या दिवशी ज्या वेळेला गुरुजींनी तुला सांगितलं की तुझे आई वडील येणार नाही आहेत. मी तयार व्हालतो तेव्हा तयार होलो. बाहेरून बसलेला पोरं, पालक एका साईडला, मुलं एका साईडला. आणि परत पालक पहिल्यांदा याय नव्हते तेव्हा गुरुजी म्हटले की तुझे आई वडीलच येणार नाहीत. माझा चेहरा जरा खाली पडला आणि मी म्हटलो ठीक आहे गुरुजी, पुढच्या पालक मिटिंगला येतील. तर गुरुजी म्हणाले तुला काय पाहिजेत. मी पहिल्यांदा म्हटलो की माझ्याकडं मला दोरी वय पाहिजे आहे. आणि मग गुरुजी म्हटले मोठ्यानं बोल जरा. तर मी म्हटलं माझ्याकडे काय खायला नाही आणि दोरी वय पाहिजे. गुरुजी म्हटले मी देतो की, मी आहे की म्हटले. तर मी म्हटलो हो. तर गुरुजी म्हणाले आत जावा. मी आत गेलो आणि एकटा माझा इथं माझे भावडे आहेत तिथं. त्यांना सांगितलं माझे आई वडील येणार नाहीत, तुझे आले असलं तर मला खाऊ देशील. तिनं म्हटलं हो देतो. तर मी म्हटलं बरं ठीक आहे देश. तर मी बसलेला तेव्हा वया घेऊन, तेव्हा म्हटले गुरुजी तुझे आई वडीलच येणार नाही. तेव्हा परत जाऊन ठेवून आलो मी. आणि परत आपण सगळे मुलांच्यात बसलेला. आणि परत पाठीमाग बघालता तेवढ्यात पप्पा वाकलेले. परंतु नंतर बघितलं की पालक दिसले. पालक दिसल्यावर माझ्या असं मनात बाहेरचे लोक व्हिडिओ बघून कसं हसतात ना, तसं माझ्या अंगात खुश आलती. आणि माझ्या अंगात खुश आलती ते पोरासने सण होतं. आणि परत म्हणजे खूप खुश झाला असतो. हां. आणि परत वया चेक करायला लावले. मी गेलो, वया आणलो आणि पालकासने वया चेक करायला दिलो. पालक लास्टच्या पानावर लिहिले असते माझ्या पोरग्याचा अभ्यास पूर्ण आहे. तर पालक बघून झाल्यानंतर सगळ्यांनी फी भरून चाललेले. आणि परत माझा एक मित्र आहे, तो बाहेर गेलता. तो रडायला नव्हता परंतु बाहेर गेलता, गुरुजींना लावून दिलं. आणि परत मी पण जायचं त्याचं बघून जिद करायला लागलो. तर आम्ही फी भरायला तेव्हा पप्पासनी म्हटलं पप्पा गुरुजीसनी सांगत जरा बाहेर जाऊन येऊया. तेव्हा गुरुजी मला बघितलेलं रडतेलं. आणि गुरुजी म्हटलं असं डोळं मोठं केलं आणि मला भ्या दाखवली. मी भिलो. आणि परत पप्पासनी म्हटलं पप्पा बाहेर जाऊया चला म्हटलं. तर पप्पा म्हटले हो ठीक आहे जाऊया. तर गुरुजीसनी आधी पहिला विचारूया म्हटले. तर मी म्हटलो गुरुजी पप्पा म्हटले जरा बाहेर लावून द्या की म्हटले. तर तू जाऊन आई बाबांच्या बरोबर बाहेर जाऊन आलास. खरं तर त्या दिवशी तुझे आई वडील तुझ्यासोबत इथं आलेले तुझ्याकडे, पण गुरुजींनी तुला खोटं सांगितलं. का खोटं सांगितलं असेल तुला? मला असं आश्चर्य
काय म्हणायचं होतं त्यांचं ते म्हणणं होतं, बघायचं होतं की मी काय म्हणणार आहे. बर त्याचे गुरुजी आहेत. खरं तर नेमकं त्या दिवशी काय घडलं, तुम्ही खोटं त्याला का सांगितलं? नाही, त्याचे वडील यायलाच नव्हते, खरे येणार होते, खरं आलेच नव्हते. म्हटलं आता त्या संधीचा फायदा आपण घेऊया म्हटलं. आणि बाकीच्यांचे पालक येऊन असे बसलेले बाहेर. मग मी मोबाईल काढला पहिला आणि व्हिडिओ शूटिंग चालू केलं आणि त्याला म्हटलं इकडे ये. अरे तुझं आईबाबाच येणार नाहीत म्हटलं. असा खुश झालेला गडी एकदम असा चेहरा पडला आणि म्हटले खरंच तर हो. आणि मग मी व्हिडिओ चालू केला, येणार नाहीत तुझे आईवडील, काय करणार आहे तू आता, असं केलं त्याने. त्याची सवयच आहे असं केलं. आणि केल्यानंतर म्हटला ठीक आहे, खरं माझा खाऊ संपला आहे. म्हटलं काय पाहिजे तुला, तर दुहेरी वही आणि काजू ते संपलेलं आहेत माझं. ठीक आहे म्हटलं मी देतो की, काय बोलवू तुमच्या वडिलांना, आत्ता बोलवतो असं पण म्हणलो त्याला. बघू मन बदलतं आहे काय नाही. आत्ता बोलवू का, मी बोलवल्यावर लगेच येणार. तर नको नको ते कामात असतील असं त्याचं उत्तर होतं. ते अतिशय मनमोहक आणि नम्रता आणि त्यानं दाखवलेला समजूतदारपणा त्यात होता सर. खरं तर 2 महिने तुमच्याकडे होता, त्यापूर्वी त्याच्या आईवडिलांनी त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगितलं होतं का, की राजवीर कोणत्या स्वभावाचा आहे, तो ऐकतो का? कारण विद्यार्थी ज्यावेळेला वसतिगृहामध्ये राहतात किंवा राजवीर आताही तुमच्याकडेच राहतो, पण 2 महिने झाल्यानंतर आईवडील येणार म्हणून खुश असतो, पण तुम्ही त्याला सांगितल्यानंतर त्याचा भाव काय होता त्यावर? मला अगोदर सांगितलेलं होतं ॲडमिशनच्या टायमिंगला, राजवीर जरा हट्टी आहे, जरा आगाव आहे, ऐकत नाही आणि जरा लक्ष द्या त्याच्याकडं, लहान आहे. म्हटलं ठीक आहे. तर हट्टी असणारा मुलगा म्हटलं, ते माझ्या डोक्यात तेवढंच होतं की हट्टी आहे. मग म्हटलं बघूया. तर आता 2 महिने आपल्या संगतीत वावरलेला आहे, ध्यान साधना वगैरे केलेले आहे, मुलांची वारकरी संप्रदायातली संगत लागलेली आहे आणि त्या परीक्षेत तो 100% पास झाला सर. हो हो. तुझ्या वडिलांनी महाराजांना सांगितलं होतं तू खूप हट्टी आहेस, एखादी गोष्ट पाहिजे तर रडत होतास, मग इथं 2 महिने राहिल्यानंतर तो बदल झाला तुझ्यामध्ये? मला असं वाटलं की इथं खूप आपण आलतो ना, दुसऱ्याच दिवशी तेव्हा शाळा हे होती, सुट्टी केली आणि गुरुजी म्हटलं उद्या सकाळी बघू म्हटलं. झोपलो आणि परत गुरुजी म्हटलं की आज पण शाळा सुट्टी. बरं जुनी विद्यार्थी म्हणाले का गुरुजी, परंतु गुरुजी म्हटले की आपल्याला डोंगरावर करवंद खायचे आहेत आणि परत देवाचं दर्शन घेऊन येऊया, नवीन मुलं आल्यात त्यांना फिरवून असं म्हटलं. परंतु रविवारच आल्यानंतर लगेच रविवार आलता आणि गुरुजी म्हटले ऊन पडला तसं क्रिकेट खेळून येऊया. आपण क्रिकेट खेळायला होता. क्रिकेट खेळून आल्यानंतर स्टडीला बसला. म्हटलं आपल्या अभ्यासाला 9ला उठला आणि जेवून झोपलास. आता मला सांग, तू इथे 2 महिने झालं राहतोयस, गुरुजी जे सगळं सांगतात ते तू ऐकतोस, तुझ्यात काय बदल झालाय? माझ्यात हे बदल झालाय की माझ्या अंगातली घाण आहे ना, ते सगळं मी काढून टाकले. आई बापाची कशी आठवण असत्या, रोज मिळत असतं, इकडे तिकडे धावणे, कुठल्या तर मुलाला मारणे, असलं सगळं मी घाण काढून टाकलं आणि चांगलं वागायला लागलो. आणि परत नाही म्हटलं आता लई दिवस झालं हरपट पाठ करा नाही. सुंदर ते ध्यान मला अजून यायला नव्हतं. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी गुरुजीनं दिलं हरिपाठ. आपण हरिपाठ पाठ करालतो. मला पहिला अभंग काय पाठ झाला नाही. दुसऱ्या दिवशी लगेच अर्धा पाठ झालता. मग गुरुजींच्या पाठाला बसलेला. गुरुजी विचारल्याने सुंदर ते ध्यान पाठ झाला काय, मी म्हटलं हो. आणि गुरुजी चेक करायला लागले सुंदर ते ध्यान. तर मी असं
बाकीचे पोरं लिहितात बोलतात तसं बोला नव्हतो. असं गडबड करतात ना तसं बोलत होता. तसं बोलत होतो. आणि गुरुजी म्हटले ह्याला म्हणतात पाठांतर. कसं पाठांतर करून दाखवलंस तू? मी तू ना म्हणून दाखव. रामकृष्ण हरी, मी तुम्हाला आता एक अभंग म्हणून दाखवतो. सुंदर ते जान उभे विटेवारी, करकटावरी ठेवूनिया, तुळशार गळा कास पितांबरा, आवडेनंतर ह्याची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंटिका स्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडेनी नंतर ह्याची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी कस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. खरं तर इथं आल्यानंतर तू बदललाय स्वतः आणि त्याच्यानंतर शहाणा पण झालास असं तू म्हणतोस, बरोबर? मग आता मला सांग, शाळेला तू जातोस का? कसं असतं नित्यक्रम, कसा असतो तुझा? सकाळी आता पावसाळा सुरू आहे म्हणून 6ला उठवतात गुरुजी. आम्ही 6ला उठता, 6 ते 6:30 आंघोळ करणे असते. 6:30 ते 9 आपलं काय ते भगवद्गीता वाचणे आणि हरिपाठाला बसतो. आणि 9ला उठतो. 9ला जेवतो. परत 10ला शाळेला जातो. 11 ते 5 शाळा. शाळेत आल्यानंतर परत आपलं हरिपाठला उभारतो. आपलं ते रियाज असते, रियाज करतो. रियाज मग रियाज करून ग्रहपाठ, स्टडीला बसतो. स्टडी झाल्यानंतर कंटाळत नाहीस एवढं सगळं करतोस? नाही, कंटाळा येत नाही. स्टडीला बसून झाल्यानंतर 9ला उठतो. 9ला जेवतो. 10ला झोपतोस आणि सकाळी परत 6ला उठायचं. 6ला उठायचं. खरं तर राजवीर ज्या पद्धतीनं बोलला त्याच्यावरनं दिसतंय की त्याच्यामध्ये त्याचं निरागसपणा किती आहे दिसून येतं. खरं तर गुरुजींचा उद्देश असा होता राजवीरला तो प्रश्न विचारण्याचा किंवा म्हणण्याचं की बाबा तुझे आईवडील आले नाहीत, मग आता काय करू? त्यावेळेला त्याच्याकडून जे उत्तर आलं त्या उत्तराने स्वतःच गुरुजी या ठिकाणी महाराज स्वतःच भावूक झाले. कारण आध्यात्मिक क्षेत्रात गेल्यानंतर किंवा गुरुनी शिष्याला व्यवस्थित शिकवल्यानंतर त्याच्यामध्ये जो बदल होतो तो बदल त्यांना बघायचा होता. त्यामुळे त्यांनी तो व्हिडिओ केलेला होता. पण आज समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात राजवीरचा तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे. अनेकांना वाटतं की राजवीरच्या आईवडिलांची परिस्थिती नाही आहे आणि त्याच्यामुळं ते गुरुजीने तो व्हिडिओ करून टाकला. पण मुळात राजवीरपर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्या आईवडिलांची परिस्थिती चांगली आहे. पण पुढचं वारकरी शिक्षण घेण्यासाठी राजवीर कोल्हापूर जिल्ह्यातल्या तुरुंबेतल्या या शिक्षण संस्थेत आला आहे आणि त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर जो बदल झाला आहे तो आमूलाग्र बदल आहे आणि त्यामुळं त्यालासुद्धा या ठिकाणी बरं वाटते, आनंद होतो आहे आणि एक जीवनातली वेगळी दृष्टी मिळाली अशा प्रकारचा भावात तिसरीत शिकणारा राजवीर मानतो आहे. याच्यावरूनच योग्य शिक्षण मिळालं तर नेमकं काय बदल होतो आयुष्यात हे दिसून येतं. इतकंच नाही तर राजवीरच्या निमित्ताने हॉस्टेल किंवा इतर ठिकाणी राहायला जी मुलं जातात त्या ठिकाणी ते शिकायला जातात, पण आईवडिलांच्या आठवणीनं कसं व्याकुळ होतात हे राजवीरच्या त्या व्हिडिओमधून दिसून आलेलं आहे. कॅमेरामॅन मिथुनचा प्रताप नाईक, जी 24 तास, तुरंबे, कोल्हापूर.